पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली। उद्धव ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे युक्तिवाद केले। सरकार कधी स्थापन व्हायला नको होतं, त्यांना सगळं मिळालं असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला। चिन्ह ठरवताना निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ते बहुमतात आहेत, हे देखील यावेळी सांगण्यात आलं। निवडणूक आयोगानं अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवलं असा युक्तिवादही करण्यात आला। शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना 10व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र ठरवायला हवं होतं असं सांगितलं। शिवसेनेची घटना लोकशाहीचं पालन झालं नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं त्यांनी सांगितलंय। न्यायाधीशांची टिप्पणी ही बोलकी आहे। निवडणूक आयोगाकडून फार मोठी चूक संपूर्ण लोकशाहीच्या प्रक्रियेत निर्णय देताना झाल्याचं उजेडात आलंय। न्यायाधीश जे प्रश्न विचारत आहेत त्याला कपिल सिब्बल आणि कामत यांनी समर्पक उत्तरं दिली आहेत। ही चूक सुधारावीच लागेल। चूक सुधारल्याशिवाय लोकशाही नांदत आहे की नाही याबाबत चिंता आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, त्यात निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचा निर्णय देणं आधी अपेक्षित होतं, मात्र त्यांनी उलटा निर्णय दिला। त्या दरम्यान सुभाष देसाई केस ज्याप्रमाणे आली आणि अध्यक्षांजवळ लवाद म्हणून पाठवला, हे जर अपात्र झालं असतं तर त्या चिन्हावर परिणाम झाला असता असंही त्यांनी सांगितले। पुढील सुनावणी मंगळवारी किंवा बुधवारी होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे। 21 जून पासून त्यांनी जे कृत्य केलं त्या आमदारांचं ज्यांनी पक्षांतर कायदा तोडला त्याद्वारे ते अपात्र ठरत होते। कायद्यातील परिशिष्ट 10 नुसार ते अपात्र ठरवत होते। ते अपात्र ठरवले असते तर निवडणूक आयोगाचा चिन्हाचा निर्णय होऊच शकला नसता। ज्या चुका झाल्यात त्या कोर्टाच्या समक्ष मांडण्यात, त्याबद्दलचे न्यायाधीशांनी जे प्रश्न विचारले त्यांना योग्य उत्तर दिलेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। निवडणूक आयोगानं सर्व पैलू न तपासता फक्त बहुमताच्या आधारे निर्णय दिला। निवडणूक आयोगानं विधिमंडळ आणि राजकीय पक्षातील फरकच सांगितला नाही असं ते म्हणाले। हाच युक्तिवाद पुढे सुरू राहणार आहे। बुधवारी युक्तिवाद पूर्ण होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली आहे।